त्याला 7 आरोपींना मोका लावण्यात आलाय। हे बघा, मी सुरुवातीपासून एक मागणी जी करतोय की हे जे मारेकरी आहेत हे नेहमी खालचे लोक आहेत आणि ह्यांना जे मारेकरी ज्या लोकांनी बनवलंय किंवा ज्यांनी हे पैसे असे दिलेत किंवा जिल्ह्यामध्ये असे लोक तयार केलेत त्याचा मास्टर माइंड हा वाल्मिक कराड। वाल्मिक कराडचं नाव जसं मला आत्ता कळालं की ते मोकामध्ये त्यांचं नाव घेण्यात आलेलं नाही, एक तर ते मोक्यामध्ये घ्यावं, केस अंडर ट्रायल चालावं। आणि पहिल्या दिवशीपासून जी मी मागणी करतोय गावात गेल्यापासून की 302 मध्ये कट कारस्थान त्यांनी रपलंय त्या गुन्ह्यामध्ये त्यांना घ्यावं। आज जर 302 मध्ये जे आरोपी आहेत त्यांना फाशी शिक्षा देण्यात यावी अशी मागणी होते, तुम्ही म्हणता की वाल्मिक कराड यांचं नाव 302 मध्ये घेतलं पाहिजे। मी 302 मध्ये जे गुन्हेगार आहेत तर त्यांना फाशी झाली पाहिजे, पण जे CDR वरती बघा 6, 9 आणि 11 आणि त्या तारखेमध्ये किंवा 8 दिवसाच्या तारखेमध्ये एक तर त्या गुन्हा नोंद करण्यासाठी 12 तास कशामुळे उशीर झाला। त्या काळामध्ये प्रशासनाला SP ऑफिस असेल, DYSP असतील, त्या विभागात त्या एरियातले किंवा त्या पोलीस स्टेशनमध्ये असेल कुणी थांबवलं होतं गुन्हा नोंद करण्यासाठी, कुणाचे फोन आले, ह्याचा जर CDR सगळ्यांचा काढला तर हा मास्टर माइंड जो आहे हा वाल्मिक कराड हा समोर येईल आणि जो गुन्हा करण्यासाठी प्रशासनाला दबाव आणला तो पण माणूस याच्या समोर येईल। तुम्ही विरोधक आहेत म्हणजे राजकारणातले सत्ताधारी बोलत आहेत, मग एवढा वेळ का लागतोय वाल्मिक कराडवर 302 दाखल करतात? बघा, मी आजही बोलताना पहिल्या ह्याच्यापासून मी सांगतोय की तुम्ही जर हा मोर्चा बघितला तर हा एका जातीचा नाही, इथं सगळ्या समाजाचे लोक आहेत आणि ज्या हे पद्धतीने ह्या गोष्टी झाल्यात संतोष अण्णा देशमुखबद्दल किंवा सूर्यवंशी कुटुंब ही कुणाला पटण्यासारखी गोष्ट नाही। आज आम्ही राजकारण करत नाही, आज आम्ही विरोधी बाकावरती, पण सत्ताधारी आमच्यापेक्षा अजून जास्त बोलतात, त्यांनाही हे कुठं पटणार। सभागृहापासून ज्या गोष्टी सगळ्यांनी मांडल्या त्या सर्व पक्षाच्या होत्या, ज्यांना हा विषय समजला आणि जे कोणी म्हणतंय की ह्याच्यामध्ये राजकारण होतंय तर माझी त्यांना विनंती आहे की तुम्ही एकदा गावात जाऊन त्या कुटुंबाला भेटा आणि खरं काय झालं होतं त्यांचं ऐका। आज त्याचमुळं सगळे जातीचे लोक इथं जमले, व्यासपीठावरती सगळ्या समाजाचे किंवा सर्व प्रमुख पक्षाचे किंवा आमदार इथं आहेत, ह्याचं कारण एकच आहे की ह्या दोन्ही कुटुंबाला न्याय भेटलं। ज्या पद्धतीनं 3 संस्था जे आहेत ते तपास करतात मात्र अजूनही एक आरोपी मिळत नाही, एक आरोपीचा मोबाईल मिळत नाही। काय मी बाकीच्या लोकांपर्यंत तपासाला व्यवस्थित होतो, पोलिसांनी 2 नंबरची ॲक्शन घेतली, ॲक्शन जिथं झाली तिथं आम्ही मान्य करतो, पण वाल्मिक कराडचा विषय आला तो सुरुवातीपासून जमा होण्यापर्यंत उशीर झाला। ते कुठंतरी एका ठिकाणी पुण्याच्या मोठ्या हॉस्पिटलला ॲडमिट होते 28 तारखेपर्यंत आणि त्या रूममध्ये त्यांना कोण कोण भेटायला आलं, त्यांनी सरेंडर त्या खूप आधी व्हायला पाहिजे। त्यांच्या जे निकटवर्ती आहेत धनंजय मुंडे साहेबांनी सांगितलं, त्यांच्या निकटवर्तींनी त्यांनीच त्यांना सांगितलं पूर्णपणे ह्या विषयामध्ये त्यांचं संरक्षण त्यांना भेटतंय। म्हणून आमची मागणी की हे प्रकरण हे जे गुन्हेगार आहेत हे मास्टर माइंड वाल्मिक कराड ह्यांना फाशीची शिक्षा जाहीर ह्यांनी ह्यांचा राजीनामा द्यावा। धनंजय मुंडे तोपर्यंत तुम्ही लढा सुरू ठेवणार? बिलकुल लढा सुरू ठेवणार। निश्चितच आपण जर बघितलं तर हे होते बीडचे आमदार संदीप क्षीरसागर, वाल्मिक कराड यांच्यावर जे आहे ते 302चा गुन्हा दाखल करावा, अन्यथा आम्ही लढा सुरू ठेवू असा इशाराही त्यांनी धाराशिवच्या मोर्चावरून दिला आहे।